कलेश्वरच्या घटनेनंतर नवी मुंबई महानगरपालिकेनं प्लॅन तयार केलाय। सगळ्या विभागांच्या अधिकाऱ्यांना बोलवून रणनीती ठरलेली आहे। गणेश मिरवणूक ते विसर्जन यावर सखोल चर्चा करण्यात आलेली आहे। या संदर्भात आढावा बैठक पूर्वतयारीसाठी आयोजित केलेली होती महानगरपालिकेमध्ये, ज्याच्यामध्ये आयुक्त, सी साहेब, विविध विभागाचे अधिकारी, आपले पोलीस दल असेल, अग्निशमन विभाग, MSCB, PWD सगळ्याच विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण इथं निमंत्रित केलेलं, जेणेकरून आपण कोऑर्डिनेशन करून एक समिती गठीत करू शकू आणि आपत्कालीन व्यवस्थेसाठी आपण प्रत्येक विभागाने एक नंबर देऊन कशा पद्धतीने लोकांना सुविधा देता येतील आणि विविध मंडळांच्या माध्यमातून आलेल्या सूचना आणि त्याच्यावर काय निराकरण करता येईल या संदर्भात ही बैठक आयोजित केली। दिल्ली करता लासलगावहून कांद्याची मालगाडी रवाना आहे। लासलगावहून 840 टन कांदा घेऊन गाडी रवाना झाली आहे। कांद्याच्या दरांना काही प्रमाणात आळा बसण्याची शक्यता वर्तवली जाते। केंद्र शासनाचं हे चुकीचंच धोरण आहे। वास्तविक जर बघितलं तर हा जो काही कांदा साधारणतः 1 लाख मेट्रिक टन कांदा हा शेतकऱ्यांचा ग्राहकांसाठी जरी घेतलेला असला, प्रत्यक्षात त्यावर साधारणतः 150 कोटी रुपये खर्च शासनाने केलेला आहे। पण मात्र त्याचा उपयोग मात्र फारसा काही होईल असं आम्हाला वाटत नाही, कारण की हा जो कांदा आहे बऱ्यापैकी खराब सुद्धा झालेला आहे। आता तो दिल्ली सारख्या ठिकाणी पोहोचताना किती कांदा पोहोचल हा सुद्धा संशोधनाचा भाग आहे। याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे की किती कांदा घेतला आणि किती गोडाऊनमध्ये शिल्लक आहे आणि किती तो कांदा खऱ्या अर्थानं ग्राहकांना पर्यंत पोहोचेल आणि काय दराने पोहोचेल याचा सुद्धा संशोधन आणि अभ्यास शासनाने केला पाहिजे। विक्रेत्यांना साखर साठा करता येणार नाहीये। विक्रेत्यांना आता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ विक्री करता येईल। अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचं परिपत्रक जारी आहे। मुंबईतील कोस्टल रोड आणि वरळी सीलिंग करता वाहतूक निर्बंध आहेत। कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सीलिंग मार्गावर मालवाहू वाहनं, ट्रक, ट्रेलर, टेम्पो, अवजड वाहनं यांना प्रवेशबंदी असणार आहे। नागपूरच्या मेयो परिसरातील बालाजी उपाहारगृहाला टाळं आहे। वैध अन्न परवाना हा नसताना उपाहारगृह सुरू असल्याचं तसंच स्वच्छतेसह अनेक त्रुटी आढळल्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे। मुंबई सागरी किनारा मार्गालगत 53 हेक्टरवर हरित क्षेत्र आहे। या क्षेत्र विकास आराखड्याला आयुक्त अश्विनी भिडेंची मंजुरी आहे। रिलायन्स फाउंडेशन कडून CSR निधीतून याचा विकास केला जाईल। मुंबईकडे जाणाऱ्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखलेलं आहे। शेतकऱ्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या दिलेला होता। कसलं जेवण आहे? मुंबईकडे जात असताना मुंबई पोलिसांनी आपली परमिशन नाकारल्यानंतर नाशिक पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी डिटेल केली। नवी मुंबईत आता गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर आहे। फरार आरोपी, चेन स्नॅचर यांच्यावर AI ची करडी नजर असेल। 4000 CCTV कॅमेरे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचं जे कार्यक्षेत्र आहे याच्यामध्ये मल्टिपल कॉर्पोरेशन्स आणि मल्टिपल इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्यांचे आपले आपले CCTV यंत्रणा होत्या। तर हा एक अनोखा प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये आपण ह्या सर्वांची फीड्स आपण एका प्लॅटफॉर्मवर एका ठिकाणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।